पावसाळ्यात कोकणातल्या या समुद्राचं रंगरूपच बदलून जातं. समुद्रावरून प्रवास करून येणाऱ्या या पावसाच्या सरी, थंडगार वारा आणि किनाऱ्यावरची ही सुरूची बन आणि अशा बनातला एक निवांत झोका, मनात चाललेला सगळा गोंधळ इथे अगदी क्षणभरात दूर होतो. इथल्या गावांच्या जसं जसं आपण आत शिरतो ना, तसं नारळ पोफळीच्या हिरव्यागार बागांमध्ये विसावलेली घरं दिसू लागतात. जानकी नावाचं एक हॉटेल आहे आणि त्यांचाच एक होमस्टे आहे, पण आजूबाजूचा सराउंडिंग बघा. गावात एका बाजूला जागृत रामेश्वर, बाजूला रवळनाथ, तर समुद्रकाठच्या या डोंगरावर गजबादेवी विराजमान आहे, जिथून क्षितिजापर्यंतच्या पसरलेल्या अथांग समुद्राचं दर्शन घडतं. अशा या सुंदर गावाचं नाव आहे मिठबाव. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या या कोकणातल्या सुंदर अशा सफरीत. आणि आज आपण येऊन पोचलेलो आहोत मिठबाव या गावामध्ये. आणि माझ्या मागे हे जे सुंदर असं मंदिर बघताय, हे आहे मिठबावमधलं देव रामेश्वरांचं मंदिर. अतिशय सुंदर असं पंचक्रोशीतलं हे एक मंदिर आहे. आणि आता आतमध्ये आपण जाऊया थेट आणि देव रामेश्वरांचं दर्शन घेऊया आणि तिथूनच या प्रवासाला सुरुवात करूया. मंदिराच्या या कमानीतून आतमध्ये प्रवेश केला ना की पहिल्यांदा दिसतो तो रामेश्वर मंदिराचा भव्य आणि लांबच लांब सभामंडप. या सभामंडपात पाऊल टाकताच पहिल्यांदा वर नजर जाते. वरच्या भागात कैलास पर्वताची आठवण करून देणारा शिव, पार्वती आणि देवगणांचा एक देखावा दिसतो. इथल्या मंदिराच्या प्रत्येक खांबावर देवतांचे मुखवटे आहेत. गाभाऱ्याकडे जाताना दरवाजाच्या दोन्ही बाजूला भगवान विष्णूंच्या मूर्ती दिसतात आणि मग दर्शन होतं ते रामेश्वरांच्या त्या पुरातन आणि मूळ शिवलिंगाचं. इथल्या या एकाच आवारात अनेक मंदिरं आपल्याला बघायला मिळतात. इथे भावई देवीचं एक मंदिर आहे, तसंच बाजूला हे एक रवळनाथांचं मंदिर आहे. तर रवळनाथ पावनाईचं मंदिर हे जुन्या पद्धतीचं आहे. इथे लाकडी खांबांवर उभं असलेलं हे मंदिर आहे. आणि या रवळनाथ मंदिरातून या ओव्हरऑल रामेश्वर मंदिराच्या आसपासचा परिसर खूप सुंदर दिसतो. इथे बरीच छोटी छोटी आणखी पण मंदिरं आहेत. तितक्यात पावसाची एक सर आली, म्हणून थोडा वेळ मंदिरातच बसलो. पाऊस थांबल्यावर आता पुढे निघायचं ठरवलं. इथे मिठबावमध्ये मी दुपारच्या सुमारास पोहोचलो होतो, त्यामुळे आत्ता गावात एक वेगळाच निवांतपणा जाणवत होता. मातीचं एक सुंदर जुनं घर नजरेस पडलं. जेवणासाठी हॉटेल शोधत असताना कळालं की रामेश्वर मंदिरापासून अवघ्या 5 मिनिटावर जानकी नावाचं एक प्रसिद्ध शाकाहारी हॉटेल आहे. अत्यंत साधं पण स्वच्छ असं हॉटेल. मग इथेच थांबून इथली शाकाहारी थाळी मागवली. मालवणी पद्धतीच्या अगदी साध्या घरगुती जेवणाचा आस्वाद घेता आला. हॉटेलच्या बाजूलाच ना अनेक नारळाची, पोफळीची आणि इतर झाड आहेत, त्यामुळे सतत इथल्या पक्ष्यांचा आवाज कानावर पडत असतो. जानकी नावाचं एक हॉटेल आहे आणि त्यांचाच एक होमस्टे आहे, पण आजूबाजूचा सराउंडिंग बघा. तर इथे रूम्स आहेत त्यांचे जे रेंटने देतात. चिरेबंदी भिंती, जुनं कौलारू छप्पर आणि अगदी रस्त्याच्या कडेलाच असलेलं हे घर आहे. घरासमोर एक मोठं अंगण,
आणि अंगणाबाहेर माडाची कित्येक झाड आहेत. घराच्या अगदी मागेच पोफळीची झाडं अगदी रांगेत उभी दिसतात. पण तुम्हाला डिसेंट राहण्यासाठी निसर्गात एखादं छानसं कौलारू घर पाहिजे असेल तर इथे नक्की या. तर हे होतं हॉटेल जानकी आणि हा त्यांचा होमस्टे आहे. यांच्या होमस्टेचे डिटेल्स मी या स्क्रीनवर देऊन ठेवतो. तसंच तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देखील या हॉटेलचे डिटेल्स मिळतील. इथून पुढे प्रवास करत आता मी मिडबावच्या एका अशा ठिकाणी येऊन पोचलोय जिथे बसून अथांग अरबी समुद्राचं एक अप्रतिम दृश्य दिसतं. समोरून वेगाने येणाऱ्या समुद्राच्या लाटा या खडकांवर सतत आदळत असतात आणि त्या प्रत्येक लाटेसोबत उडणारे पाण्याचे तुषार या इथल्या निवांत वातावरणात एक वेगळीच रंगत आणतात. हे सगळं दृश्य पाहता येतं ते इथल्या समुद्रकाठच्या या कसबा देवी मंदिरातून. मिळगावचं हे ग्रामदैवत आहे. रामेश्वर आणि गव्हाणनाथ आणि कसबादेवी अच्छा ग्रामदेवता आहे. इथे नवरात्र उत्सवाला इथे जत्रा असते 9 दिवस. रामेश्वर मंदिरात तिथून देव खामकाट्या तरंगासकट इकडे 9 दिवस तिथे स्थिर होतात. समोर दिसणारा तांबळडेकचा समुद्र किनारा आता खुणावत होता. तर यार आता कसबा देवीच्या इथे दर्शन झालंय. आता आपण खाली जाऊया समुद्र किनाऱ्यावर. मंदिरातून जरासं पुढे आलो आणि उलगडणारं हे दृश्य पाहून अक्षरशः भारावून गेलो. मिडबावमधली ही जागा खूपच मॅजिकल आहे. समोर उधाणलेला समुद्र आणि किनाऱ्यावरच्या ह्या रिकामी सीट्स. तुम्हाला इथे आल्यावर इथे जायचा मोह आवरताच येणार नाही. मलाही नाही आला. का कुणास ठाऊक, पण नेमकं त्याच वेळी एक पावसाची जोरदार सर समुद्रावरून येताना दिसली. आयुष्यात पहिल्यांदाच समुद्रकिनारी असा पाऊस अनुभवता आला. त्या बाजूला तिकडे कसबा देवीचं मंदिर आहे. पावसानंतर आता थंडगार वारा सुरू झाला होता आणि त्यामुळे इथल्या किनाऱ्यावरची ही माडाची झाडं अलगद डोलत होती. खरंच अमेझिंग ठिकाण आहे. पण पावसाळ्यात आलं तर अजिबात याच्या जवळ जाऊ नका. समुद्राला भरती असते. ट्रेडिशनल मच्छीमार लोक आहेत ते पण बऱ्यापैकी काळजी घेऊन लांबून मासेमारी करतात. म्हणजे तुम्ही समजू शकता की समुद्राला किती उधाण आलंय. इतका सुंदर समुद्र किनारा आहे मेडबावचा, पण काही ठिकाणी दिसणारा हा कचरा पाहून खरंच थोडं वाईट वाटतं. यार इथे आलात तर एक काळजी घ्या, अजिबात कचरा टाकू नका. काही बेजबाबदार लोकांनी कचरा टाकून आपला समुद्र घाण केलाय. पुढे मला काही स्थानिक मच्छीमार गळाने मासेमारी करताना दिसले. तर याच समुद्र किनाऱ्यावर आपण अजून थोडंसं पुढे जाऊया त्या साईडला. आता काहीच दिवसात समुद्राची मासेमारी पुन्हा सुरू होईल आणि गेल्या 2-3 महिन्यापासून उलट्या करून ठेवलेल्या या होड्या पुन्हा एकदा समुद्रात जाण्याची वाट पाहत असाव्यात. इथल्या या लाल मातीच्या रस्त्यावरून आता मी पुढे निघालोय सुरूच्या वनाकडे. तांबळडेक नावाची एक निवांत सुंदर जागा. फक्त लाटांचा आवाज आणि थंडगार वारा आणि आजूबाजूला ही उंच सुरूची झाडं.
तांबवड एक तर ऑसम निघालं. म्हणजे मी या भागात पहिल्यांदा आलोय, तांबवड एक साईडला. आता काही वेळ मी थांबलोय तो रेत नावाच्या या बीच स्टेच्या जवळ. बाजूलाच समुद्र, लाल चिऱ्यांनी बांधलेलं अंगण आणि अगदी टुमदार असा हा स्टे. या बीच स्टेकडे पाहिले ना की एखाद्या ड्रीम डेस्टिनेशनला आल्यासारखंच वाटतं. या रिसॉर्टचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हा तांबवड एक किनाऱ्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. इथले हे वळंजू दाम्पत्य ना आपले व्हिडिओ पाहतात. पहिल्याच भेटीत इतक्या छान गप्पा झाल्या, अगदी ओळख जुनी असल्यासारखं वाटलं. वळंजू काकांकडून इथल्या पर्यटनाविषयी बरीच माहिती मिळाली. पुढे वळंजू काकांनी आपल्याला त्यांचे रूम्सही दाखवायला नेले. इथल्या रूम्स अगदी नेटनेटक्या, स्वच्छ आणि व्यवस्थित मेंटेन्ड आहेत. सगळ्यात खास म्हणजे इथल्या बऱ्याच रूम्स मधून गजबा देवी आणि समोरच्या समुद्र किनाऱ्याचा थेट नजारा दिसतो. नॉर्मली सीझन कधी असतो आणि ऑक्टोबर पासून सुरू होतो, ओके मार्च पर्यंत व्यवस्थित सीझन असतो. एप्रिलमध्ये थोड्याशा परीक्षा वगैरे असतात. ओके. एप्रिल 15 पासून परत मे Booking वगैरे पर्यंत कसं होतं तुमच्या इथे? आपले एकतर फोन करतात डायरेक्ट ओके. आणि इंस्टावर आपला इंस्टा पेज आहे. अच्छा. संध्याकाळचा हा निवांत अनुभव मनात साठवून आता मी परतीच्या प्रवासाला निघणार होतो. तर आता ना मी ऑलमोस्ट जायला निघालेलो. खरंच मिडबाव मधल्या सुंदर जागा काही संपल्या नाहीत. जाता जाता ही नदीही मला मिस करावीशी वाटली नाही. अजून बरंच काही आहे, कदाचित इथे पुन्हा यावं लागणार आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या सुंदर ठिकाणी लवकरच.